बरबादीचे कारण ऑनलाईन गेम्स, ऑनलाईन रमी सर्कल या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. काही सोशल प्लॅटफॉर्मवर, काही वेबसाईटवर या ठिकाणी ऑनलाईन रमी सर्कल यासारखे काही शॉर्टकट या ठिकाणी आजच्या युवकांना, तरुण पिढीला उपलब्ध आहेत, जे त्यांना वाम मार्गाला किंवा आयुष्य संपवण्याला कारणीभूत ठरलेले आहेत. अनेक उदाहरणं देता येतील की या तरुणांवर मोठ्या प्रमाणावरती कर्जबाजारी झाले आणि त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं. तर अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्याला देता येतील. आणि हा एक पारंपरिक खेळ आहे, मात्र हा खेळ आयुष्याचा खेळ करतो. महाभारत का घडलं? तर महाभारत घडण्यामध्ये सुद्धा हा खेळ मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. शकुनीनं द्यूत खेळायला लावलं आणि पांडव सुद्धा खेळायला बसले. कौरव पांडव त्या ठिकाणी ते द्यूत खेळत होते आणि शकुनीनं उलटे फासे टाकले. कौरवानं या ठिकाणी एक एक डाव जिंकत कौरव गेले आणि पांडव एक एक डाव हारत गेले. पांडवांनी आपलं राज्य पणाला लावलं, राज्यही हारले. शेवटी द्रौपदी पणाला लावली, तिथंही ते हारले. म्हणजे अक्षरशः त्यांना वनवासात जावं लागलं. तर असाच खेळ, असाच वनवास घडवणारा हा खेळ आजही या ठिकाणी खेळला जातोय, खेळवून घेतला जातोय. आणि याला जे जे बळी पडतात ते या ठिकाणी अतिशय वाईट अवस्थेतून जात आहेत. बरं, या खेळाचं जिंकण्याचं प्रमाण किती आहे? फक्त 0%. मग आता 0% म्हणजे काहीच मिळणार नाही हे करा. 0.0006 एवढं प्रमाण आहे. म्हणजे 0 पॉइंटच्या नंतर 4 शून्य आणि पुन्हा 6 एवढं त्याचं जिंकण्याचं प्रमाण या ठिकाणी आहे. जर असं असेल तर हाती काहीही लागणार नाही. आणि म्हणून या कंपन्यांना हा नफा मिळून जाणारा खेळ आहे, मात्र तरुणांनी आपल्या आयुष्याचा खेळ खेळू नये. हा सध्या का चर्चेला जातोय की सध्या सभागृहामध्ये, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या मोबाईलवर त्या ठिकाणी तो गेम खेळताना ते सभागृहात दिसत आहेत आणि अनेक सोशल मीडियावर ते व्हायरल झालं. यामुळं हा गेम या ठिकाणी चर्चेत आलेला आहे. तर सध्या अतिशय ही गंभीर विषयावर या ठिकाणी चर्चा रंगलेली आहे. आणि या खेळामध्ये जिंकण्याचं प्रमाणच नाही, तर युनिकॉर्न नावाची कंपनी सरकारला दरवर्षी 6,384 कोटी रुपयाची जीएसटी ही या कराच्या माध्यमातून देते. पहा, म्हणजे सरकारला जर 6,384 कोटी वर्षाला मिळत असतील, सरकार का बंदी घालेली याच्यावर? परत विधिमंडळात हा प्रश्नही चर्चेला गेला आणि अनेक आमदारांनी मागणी केली की यावर बंदी घाला. आणि मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं की आपण याला बंदी घालण्यासाठी पुरेसे कायदे नाहीत, आपण केंद्राला विनंती करू. अनेक राज्यांनी तसा प्रयत्न केला, मात्र उच्च न्यायालयानं त्याला तशी परवानगी दिली नाही. आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये काही वाद या संदर्भातले प्रलंबित आहेत. तर ही गंभीर घटना आहे. म्हणजे गोरगरीब लोकांचं, तरुणांचं आयुष्य देशोधडीला यामुळे लागत आहे. तर अशा प्रकारची एक लक्षवेधी या ठिकाणी आमदार ज्योती एकनाथ गायकवाड यांनी सुद्धा सभागृहात मांडली होती. आणि या लक्षवेधीमध्ये मांडलेली माहिती अत्यंत भयानक या ठिकाणी आहे. ग्रामीण भागातील अशिक्षित तरुण हा ऑनलाईन जुगारात बर्बाद होत आहे, हे या लक्षवेधीतून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जी आकडेवारी मांडली ती अत्यंत धक्कादायक आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की या जुगारात विजयाचा आकडा आहे 0.00006, म्हणजे 4 वेळेस 0 आणि 6. कशाच्या?
0 पॉइंटच्या नंतर, म्हणजे इतकं भयानक या ठिकाणी आहे. आणि फक्त युनिकॉर्न नावाची एक कंपनी सरकारला 6,384 कोटी जीएसटीच्या माध्यमातून कर देते आणि म्हणून तिला ऑनलाईन गेम सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तर हा जुगार आहे का? तर त्या ठिकाणी ऑनलाईन जुगार हा गेम ऑफ स्किल आहे. म्हणजे तुम्हाला तो खेळता येतोय का यावरही अवलंबून. गेम ऑफ स्किल म्हणजे काय? तर खेळाडूची निवड करायची. या खेळांना जुगार म्हटलं जात नाही, तर याला गेम ऑफ स्किल म्हटलं जातं. कंपन्या म्हणतात ज्याला यातील ज्ञान आहे त्यांनी हा खेळ खेळावा. कुणाला ज्ञान आहे? कुणालाच नाही. त्यामुळे इथं सगळ्याचेच कार्यक्रम या ठिकाणी लागलेले आहेत. 2023 पासून सरकारनं या कंपन्यांना जुगार ऐवजी गेम ऑफ स्किल असं गोंडस नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. देशभरामध्ये 71 कंपन्या 22,000 कोटींची उलाढाल करत आहेत. म्हणजे हे आकडे ऐकून डोळे चक्रावतील. 22,000 कोटीची उलाढाल या कंपन्या करत आहेत. मग हे 22,000 कोटी कुठून आले? तर हे तुमच्या आमच्या खिशातून आलेले आहेत. त्यामुळं ही गंभीर घटना या ठिकाणी आहे. तर या गोरगरीब मध्यमवर्गीयांचं आयुष्य या कंपन्या बर्बाद करत आहेत. आणि जर असं असेल तर ही गंभीर घटना आहे. आणि या कंपन्यांनी 1,18,000 कोटींचा कर थकीत केलेला आहे, म्हणून सरकारनं त्यांना नोटिसा सुद्धा दिलेल्या आहे. तो भाग वेगळा. परंतु या गेममुळं आयुष्याचा गेम होत आहे. म्हणून ऑनलाईन रमी असेल, रमी सर्कल असेल किंवा असल्या कुठल्याही शॉर्टकटचा अवलंब करू नये ही विनंती.